नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज जर पाहायला गेलं तर एक आगळं वेगळं तुम्हाला चमत्कार आज बघायला भेटणार आहे. तर एसीटी वैदिक मध्ये काय चमत्कार होऊ शकतो, तर आज आपण हे सचिन सरांच्या शेतामध्ये बघणार आहोत. तर त्यांचं हे मका पीक आहे. सर, मका पीक किती आहे तुमचं? साधारणतः 3-3.5 एकर आहे. तर ही मका जर पाहायला गेली तर किती महिने झाली? ही 2.5 महिन्याची पण पानाची साईज जर पाहिली सर, 7 बोटं बसतात. 7 बोटं बसतात, म्हणजे एवढी पानाची रुंदी. हा चमत्कार तुम्हाला एसीटी वैदिक बघायला भेटतो. आणि जर कणसाचं जर साईज पाहिली सर, तर हे कंदी जर पाहिलं म्हणजे जबरदस्त दिसतंय. पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण भरलेलं आहे, रिकामं रिकामं कुठंच नाही, एक सारखा दाना आहे. बरोबर. ही तर एसीटी वैदिकची कमाल आहे. तिथे ते 4 वर्षापासून आपले सलग एसीटी वैदिकची युजर आहे. त्याचे 2 डोस दिलेले. 2 डोस दिलेले. आज जर पाहायला गेलं तर सगळी आळईचा धुमाकूळ आहे. तर तुमची मका एकदम चांगली आहे आणि आळई नाहीये. त्याला परिपूर्ण पोषण केलं, त्याच्यामुळे ती आळी झालीच नाही त्याला. आणि आळं नाही यायचं कारण शेतकरी मित्रांनो रामसर प्रत्येक वेळी सांगत असत आहे, कारण नायट्रोजनचं प्रमाण वाढलं का रसशोषक किडी येतात आणि कार्बनचं प्रमाण वाढलं तर त्या रसशोषक किडी तिथे काहीच आपलं दुष्परिणाम करू शकत नाही. जे चमत्कार आहे ते आज अनुभवत आहे. तर आपणही पण हे चमत्कार अनुभवण्यासाठी आपण एक 10 गुंठ्याला गवायना एसीटी वैदिक वापरून बघा, त्याचे तुम्हाला चमत्कार दिसतील. तर तुमच्या आसपास पण मका असतील. हो. तर काय बदल आहे त्या मकांमध्ये? बराच डिफरन्स आहे. रासायनिक आणि आपल्या वैदिक वरती लय मोठा डिफरन्स आहे. त्यांच्या मका पूर्ण आळीने खाली आळे वगैरे लागलेले पिवळ्या आहे. पडलेल्या पिवळ्या आहे पडलेल्या आणि वाढ झालेली नाही. नाही. आज जर मकाची हाईट जर पाहिली तर 8 फुटापर्यंत हाईट गेली. आज जर असं उत्पन्न जर गेलं तर गेल्या 5 वर्षापर्यंत मागं जायला लागेल तेव्हा अशी उत्पन्न बघायला लागेल. आणि आज एसीटी वैदिक मध्ये आज हे चमत्कार दिसत आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी युट्यूब चॅनलला भेट देऊन आपले प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघून त्यांचा आत्मविश्वास घेऊन आज आपण आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष हे पीक असन किंवा उत्पन्न असन वाढीसाठी एसीटी वैदिकचा जास्तीत जास्त वापर करावा. धन्यवाद.